नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जागतिक आनंद निर्देशांक म्हणजेच ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स. हा इंडेक्स कसा काढला जातो, हा इंडेक्स कोणत्या तारखेला सादर केला जातो आणि ह्या इंडेक्सचं महत्त्व काय किंवा ही इंडेक्स स्थापक किंवा हा इंडेक्स काढणारी कोणती संस्था आहे या संदर्भात माहिती पाहूया. तर पहा, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स जागतिक आनंद निर्देशांक. जागतिक आनंद निर्देशांकाचा हा वार्षिक अहवाल आहे जो जागतिक राष्ट्रांचं मूल्यमापन, त्यांच्या नागरिकांनी स्वतःला किती सामग्री आणि समृद्ध आहे यावर आधारित असतो. हा इंडेक्स दरवर्षी 20 मार्च रोजी किंवा त्याच्या आसपास आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून हा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला जातो. 20 मार्च संयुक्त राष्ट्रांनी 20 मार्च रोजी स्थापन केलेला आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2023 मध्ये याचा हा 10वा वर्धापन दिन होता आणि त्या दिवशी 20 मार्चला हा ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स सादर करण्यात आला. जागतिक आनंद अहवाल हे जारी करण्याचं कोण काम करतं, तर UNSDN हा अहवाल जगभरातील लोकांच्या सर्वेक्षणातून 150हून अधिक राष्ट्रांमध्ये गोळा केलेल्या डेटांवर आधारित असतो. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे जागतिक आनंद निर्देशांक जाहीर केला जातो. त्यालाच UNSDN असं म्हटलं जातं. याचे मापदंड काय आहेत बघा, तर त्याची आर्थिक समृद्धी किती, सामाजिक आधार, आयुर्मान, जीवन निवडी करण्याचं स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची धारणा यांचं अनेक मापदंडांचा याच्यामध्ये विचार करून आनंदाचं मोजमाप केलं जातं. जागतिक आनंद निर्देशांकामध्ये जो अहवाल येतो त्याच्यावर निर्धारित असणारे घटक, याच्यामध्ये दरडोई GDP आनंदाचं निर्धारण करणारा एकमेव हा घटक नसला तरी देशाच्या आर्थिक विकासाची पातळी आणि त्याच्या सामान्य स्थितीची व्याख्या करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असतो. बऱ्याचदा दरडोई GDP व्हेरिएबलचा पर्याय म्हणून वापरला जातो. तसंच सामाजिक समर्थन हा घटक जो सोशल नेटवर्क्स व सामाजिक भांडवलाबद्दलचं जे सर्वेक्षण प्रश्नांद्वारे निर्धारित केलं जातं हे दर्शवतं हे देशाच्या नागरिकांना मित्र किंवा कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळतो हे पाहिलं जातं. तिसरं, निरोगी आयुर्मान. देशाच्या जे नागरिक आहेत त्यांचा सामान्य आरोग्याचा किंवा त्यांचा कल्याणाचा जो मापक आहे तो निरोगी आयुर्मान आहे. तो चांगल्या आरोग्यामध्ये जगण्याची अपेक्षा करू शकतात आणि या करू शकणाऱ्या वर्षांची विशिष्ट संख्या कशी हेही मोजलं जातं यामध्ये. तसंच चौथा आहे जीवन निवडी करण्याचं स्वातंत्र्य. हे मेट्रिक दाखवतं की राष्ट्रातील मुक्त नागरिकांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या बाबी जसं त्यांचं करिअर, शिक्षणाचा स्तर, जीवनसाथीदार निवडी करण्याचं स्वातंत्र्य कसं आहे यावर हे दर्शवले जातं. तसंच 5वा घटक आहे औदार्य. हा घटक जो चॅरिटी देण्यासंदर्भात असतो. स्वयंसेवी संघटना या संदर्भात सर्वेक्षण प्रश्नांद्वारे निर्धारित केलं जातं. हे प्रगट करतं की देशातील नागरिक इतरांना मदत करण्यास किती इच्छुक आहेत. 6वा घटक आहे भ्रष्टाचाराची धारणा. हे पॅरामीटर असं दर्शवतं की देशाचे नागरिक किती विश्वास ठेवतात. भ्रष्टाचार, व्यवसाय आणि सरकार या दोन्हीमध्ये प्रचलित आहे. आनंद निर्देशांक याला कधी कधी जीवनाची शिडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ह्या जीवनाच्या शिडीमध्ये खाली 0 आणि वर शीर्षस्थानी 10 क्रमांकाच्या पायऱ्या असतात. अशी एक शिडी, खाली 0 ते वर 10, यावरूनच याचा क्रमांक ठरतो. जागतिक आनंद अहवाल हा 2023ची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तर 20 मार्च 2023 रोजी UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे हे प्रकाशित करण्यात आला. सलग 6व्यांदा फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलेली. मूल्यांकनानुसार डेन्मार्क हे 2ऱ्या क्रमांकावर आहे, आइसलँड हे 3ऱ्या क्रमांकावर, तर इस्रायल हे
4थ्या क्रमांकावर आनंदी राष्ट्र आहे. नेदरलँड हे 5व्या क्रमांकावर. पहिल्या 10 राष्ट्रांमध्ये प्रामुख्यानं युरोपीय राष्ट्र आहेत. न्यूझीलंड आणि इस्रायल हे टॉप 10 मध्ये पोहोचणारे एकमेव गैर युरोपियन राष्ट्र होते. अव्वल 20 मध्ये एकमेव नवीन देश आलाय तो लिथुआनिया, जो 2017 पासून 30हून अधिक स्थानांनी वाढलाय. लिथुआनिया हा अव्वल टॉप 20 मध्ये आलेला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या मध्ये अफगाणिस्तान हा 137व्या क्रमांकावर आहे. तो तळाशी एकदम अफगाणिस्तान. भारत हा जगातील सर्वात कमी आनंदी राष्ट्रांपैकी एक आहे. 146 राष्ट्रांपैकी भारताचा क्रमांक हा 126वा आहे. 2022चा अहवाल प्रकाशित होत असताना जेव्हा रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे ही दोन्ही राष्ट्र जगभराच्या चर्चेमध्ये आली होती. या वर्षाच्या क्रमवारीत रशिया आणि युक्रेन यांना अनुक्रमे 70 आणि 92 स्थानावर आहेत. आता या थीम काय, तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023च्या आवृत्तीची मध्यवर्ती थीम आहे संकटाच्या काळात विश्वास आणि सामाजिक संबंध. भारताच्या खराब कामगिरीसाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारताची लोकसंख्या हा एक मोठा घटक यावर प्रभाव पडतो. भारतात अजूनही भरपूर जनसंख्या ही गरिबीत जगतात. उत्पन्नामध्ये असमानता आहे. राष्ट्राच्या काही प्रदेशांमध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी मर्यादित प्रवेशाचा परिणाम लोकांच्या सामान्य जीवनाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरता यांमुळे सुद्धा नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि असंतोषाची भावना आहे. त्यामुळे भारताचा क्रमांक कामगिरी या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये आपल्याला खालावलेली दिसून येते. सर्वात वाईट कामगिरी करणारे जर देश म्हटले तर अफगाणिस्तान हा सर्वात दुःखी राष्ट्र म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर अनुक्रमे लेबनॉन, सिएरा लिओन आणि झिम्बाब्वे यांचा क्रमांक लागतो. तर या जागतिक आनंद अहवालाचं महत्त्व काय, तर धोरणकर्ते आणि सामान्य जनतेसाठी विविध समाजामध्ये आनंद आणि कल्याणासाठी योगदान देणारे काही घटक समजून घेण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा असतो. अहवालात केवळ आर्थिक वाढीची त्याची प्रगती किंवा विकासाचा उपाय म्हणून आनंद आणि कल्याण यांच्यावर सुद्धा जोर देण्यात आलेला आहे. तसंच आनंदाच्या महत्त्वाकडे हा अहवाल लक्ष वेधतो. तो मूल्यांना प्रोत्साहन देतो आणि त्या बाबतीत दृष्टिकोनांची आवश्यकता अधोरेखित करतो. हा अहवाल अशा राष्ट्रांची ओळख करून देतो जे राष्ट्र आनंद आणि कल्याण यांना चालना देण्यासाठी उत्तम कामगिरी करत आहेत आणि इतर राष्ट्रांमध्ये नक्कल त्यांच्याप्रमाणे की वागू शकतील अशी सर्वोत्तम पद्धती कशा येते या संदर्भात तो प्रकाश टाकतो. सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करून एकत्र काम करून देश जागतिक स्तरावर आनंद निर्माण करण्यास कल्याणासाठी प्रोत्साहन देणारी धोरणं विकसित करण्यासाठी हा अहवाल मदत करतो आणि यासाठीच या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स ग्लोबल हॅपीनेस इंडेक्सचं महत्त्व आहे. धन्यवाद.